औरंगाबाद संभाजीनगर भागातले जे काही शेतकरी आहेत, तर इथं एलोरा नॅचरल डे जे आहे ते कार्यक्रम सध्या आहे. तर खरीप असेल, रब्बी असेल, तर ह्या प्रत्येक ह्याच्यानुसार हंगामानुसार असलेल्या कांद्याच्या किंवा इतर जे काही जाती आहेत वेगवेगळ्या भाजीपाल्याच्या, तर त्याचे डेमो प्लॉट इथं आहेत. तर जे आसपासचे शेतकरी आहेत त्यांनी निश्चित इथं यावं. त्याच्यात काय की इथले जे काही त्यांचे शास्त्रज्ञ आहेत, तर ती सगळी डिटेल्स इथं देतात. जसं आता इथं आपण पाहतो आहे की या कंपनीचा ओनियन एलोरा नंदी 210, मग तो खरीप हंगामासाठी रिकमेंडेड आहे का, कशा पद्धतीनं आहे, त्याचं ॲव्हरेज म्हणजे यील्ड काय आहे, TSS काय आहे, कलर कुठल्या ह्याचा आहे, कुठल्या भागासाठी तो रिकमेंडेड आहे, कुठल्या जमिनीसाठी तो रिकमेंडेड आहे. दुसरा विषय, आता ह्याच्यामध्ये पातीमध्ये एक वैशिष्ट्य असतं की वॅक्सिनेस आणि इतर जे काही त्याचे जे काही क्रॉप फिजिओलॉजीशी संबंधित काही बाबी आहेत. तर मग एखाद्या किडीला ती जी आहे जात, स्पेसिफिक जात जी आहे ती प्रतिकारक्षम असते, तर ते का, तर त्याचेसुद्धा डिटेल्स जे आहे ते इथं ते इथले ह्यांचे जे आहे ते शास्त्रज्ञ देतात. तर दुसरा विषय, आता इथं बघा प्रत्येक ठिकाणी जर आपण बघितलं पलीकडं प्रत्येक ठिकाणी जे आहे ते तिथं झेंडू जी आहे ते लागवड केलेली आहे. म्हणजे एक प्रकारचं हे किडींना रिपेलंट म्हणून किंवा नेमॅटोड रिपेलंट म्हणून ते एक क्रॉप आपण ट्रॅप क्रॉप म्हणून वापरतो. तर ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीचं जे आहे ते अवलंब इथं केलेलं आहे. तर त्या अनुषंगानं म्हणजे जे भाजीपालावर्गीय जे काही शेतकरी आहेत, तर निश्चित त्यांनी इथं येऊन ह्याची पाहणी करू शकतात. तर सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इथं माहीत होतील.